फटाकडे अगं एक रात्रीचा पाटलांचा पाऊंचा तर घेऊन बघ तब्येत खुश होऊन जाईल तुझी. पायात सोन्याचं पैंजण बांधून चौथ्याच्या गाडीच्या घालतील तुला. मला काय बी कमी नाही. खबरदार तुला पाऊल टाकशील तर समोर बघ समोर बघ. अरे वा कोऱ्यात पण फडफडून जाणार तुझा जाणार तुझा. हा धरून तुझा बसणार नाही. खरं सांगू पाखरू लई दिवसाच्या पासून माझ्या मनात ठरलेलं होतं. बिजली बिजली अरे ही बिजली म्हणजे आपल्या शरीराचा बाजार वाढणारी का बाजार बसवी वाटतं रे तुला पाटला. दीड दमडीची नाचे बघी होती जा. काय रे पाटलाच्या पोरा रस्त्यात काय धिंगाणा झाला तुझा.
बोल बोल आहेस तू सर्जराव पाटलाच्या वाटेला जायला तुझा जीव काय वर आलाय काय ए माकडा, तू मला ओळखत नसलास तरी मी तुला चांगलाच ओळखतो. सरळपणाने या पुरीची वाट सोड. तिच्या वाटेला आडवा आलो तिला सरळपणाला जाऊ द्याला नाही. सर्जराव पाटील म्हणतात मला वाटेच्या वाट सुराला घाबराला ह्या सगळ्या पाटलाच्या ओळख सोडण्याची नाही. माझ्या वाटेला बाजूला हो नाही तर फुकटचा मरशील. तुझ्यासारख्या गावगुंड्याला घाबरला असतो तर रात्री आपला त्याचा एकटा फिरवला असतो. रिकामी हाताने फिरत नसतो मी. आता जातोस का? ठीक आहे एक संधी उकली असली तरी ह्या सगळ्या पाटलाची जिद्द संपलेली नाही. कोण आहे तू? माझं नाव बिजली आहे. अहो तुमच्यामुळं आज माझा आपण बसली बघा. अगोदर बाई अशी आड वेड्याने एकटी फिरत नसते. अहो वाट चालता चालता उशीर झाला मला. आता जाऊ शकतेस तू एकटी जाऊ मी. एकटी? हा. माझ्या गळ्यात पडायचा विचार आहे की काय तुझा? अहो अहो या आड वाटेनं एकटी कशी जाऊ मी. कुठे जायचं आहे तुला? अहो दरेवाडच्या सरपंचाकडे जायचंय मला. म्हणजे त्या संभाजीराव घोरपड्याकडं? होय. त्याचं आणि तुझं नातं काय? नातं नाही ओळख आहे मात्र. अहो नसती का हाय मी. चल माझ्या बरोबर, मी बी त्याच वाडेला चाललोय. होय चला. आनंदा मी कोण आणि कुठला हे जाणून घ्यायचं आहे ना तुला. मग ऐक माझी कर्म कहाणी. तुला ऐकून ठाऊक असेलच आज ज्या घरात संभाजीराव घोरपडे राहतो ते घर आप्पाचं आहे इनामदाराचं. जुने लोक सांगतात आप्पाचे इनामदार तीर्थयात्रेला गेले ते परत आलेच नाही. गंगेला आलेला महापुरात एक दिवस कोसळली आणि पुढे आप्पाचे इनामदाराचे प्रेत हाती लागलेच नाही. त्यांच्या पश्चात त्यांच्या इस्टेटीचा वारदार बनला तो संभाजी घोरपडे. का आप्पासाहेबांना कोणी मुलबाळ नव्हतं? एक मुलगा होता, त्याला त्यांनी संभाजीरावांचा स्वाधीन केला. पण तोही लहानपणी बेपत्ता झाला. आनंदा आप्पासाहेब इनामदाराच्या बाबतीत सत्य काही तर कुणालाच ठाऊक नाही. त्या इनामदाराला विसरून गेले. त्या कार्यासाठी संध्यानं इनामदाराच्या इस्टेटीच्या लोकांवर उभ्या पंचकृषीत आपलं वर्चस्व निर्माण केलं. इनामदाराचा वारस आणि जीवलग मित्र म्हणून लोक संभ्याच्या शब्दाला मान देऊ लागले. त्यांच्या पुढे बोलण्याचं कुणी धाडस केलं नाही. त्या इस्टेटीचे नशा चढलेल्या संभाजीराव बसन नाही त्या संभ्यामध्ये माणुसकी जमली आणि त्याच्या अंगात कैतार संचारला. आणि आज ना उद्या आपल्या गरजाला वाचा फुटेल आणि या भीतीनं आणि त्याच्या कार्यक्रमात सामील असलेल्या त्या संभ्या वेळानं काटा काढायचं ठरवलं.
संब्याचं कपड सत्याला कळतात. सोडा अग्नीने त्याचं माथा बडाजलं आणि त्याच्या सर्व अंगाची आग आग झाली. संब्याचा सूड उगवण्याचा त्यानं विडा उचलला. एका काळोख्या रात्री आप्पा इनामदाराच्या मुलानं जगन्नाथाला पाठीवर मारून तो फरारी झाला. सत्या बेडानं जगन्नाथला पळवलं म्हणजे इनामदाराप्रमाणे. नाही, आपल्या विधवा बहिणीचा निरेगास खोर म्हणून त्याला जगन्नाथाला आपल्या अनाथ आश्रमात नेऊन सोडलं. तो स्वतः दरोडेखोर करून स्वतःचा पोट भरू लागला आणि एका महिन्यापूर्वी तिची आणि माझी गाठभेट झाली. तो शेवटचा घटका मोजित असता तो डोळ्यात पाणी आणून संब्याच्या कसाब करण्याची कहाणी मला सांगितली. अनाथ आश्रम असलेल्या त्या जगन्नाथाप्रमाणे त्याचे पुढे काय झाले? आनंदा, हा तुझ्या समोर उभा असलेला डॉक्टर शेरसिंग म्हणजे आप्पाच्या इनामदाराचा जगन्नाथ. दरोडेखोरांच्या वेशात वावरणारा हा जगन्नाथाचा पेशा. आनंदा, आणखी बरंच काही सांगायचं आहे तुला, पण यावेळी नको. आता वेश बदलून गावामध्ये जायचं आहे. औसाच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या त्या माणसांना हुडकून काढायचं आहे. बिजली तू सरदार. आनंदा, तू मला सरदार म्हटलेला आवडणार नाही. मला जगासाठी मी डाकू शेरसिंग असलो तरी तुझ्यासाठी मी बालपणीचा मित्र आहे. मला म्हणायचं होतं तुझी आणि बिजलीची ओळख आहे. हो, पण तुझ्या आणि बिजलीची ओळख आहे मला ठावं नव्हतं. पण तुमचं गुपित कळलंय मला. तुम्हा दोघांना एकांतात बोलताना पाहिलंय मी. दादा लाजू नकोस. पेशा दरोडेखोराचा असला तरी माणूसच आहे मी. माणसाच्या सैतानानं मला दरोडेखोर बनवलं तरी माझ्यातली माणुसकी जिवंत आहे अजून. तुम्ही दोघं बोलत बसा. अरे पण मी तुक्यानं काय खबर आणली काय बघतो. दादा, अरे किती काय रे तुझी. अरे किती लांबून तुझ्यासाठी भेटायला आली मी इथं. बिजली, मला भेटायला नाही आलीस. जीव धोक्यात घालून तू या आनंदाच्या पाठलागावर आलीस आहेस. दादा बस अशानं ना बोलणारच आहे मी तुझ्याशी. थट्ट करत थांबतच नाही मी. दादा, अगं लगेच परत अरे येतो. ऐक तरी दादा. ए आनंदा, अरे काय कसं करून घेतलीस रे तुझी. तू इकडे आलीस कशाला? कशाला? अरे तुला भेटायसाठी आले मी इथं. हा. यापुढे मला भेटू नको. विसरून जा तू मला. हा? अरे विसरायचं तर नसतं ना. अरे तर एवढा मोठा डोंगर चढून इथवर आलेच नसते मी. मी कोणत्या संकटात आहे ठाव नाही तुला. ठाव हाय मला.
अरे म्हणून तर त्या हंसाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या ना अरे गुन्हेगारांना शोधून काढणार आहे मी. आणि एकदा का तो फरार गुन्हेगार हाती लागला किंवा तर मग तुला उघड माथ्याने ह्या गावातलं वावरता येईल. तोपर्यंत माझ्या डोळ्याचे निरंजन करून वाट बघेन मी तुझी. माझी वाट बघशील तू? नाही गावाची. अरे नशिबात असलेले मिळवायचं ना तर तिच्या माणसाची वाट बघावीच लागते. आणि त्यातच खरं सुख असतं माहितीये. पुण्यात तरबेज आहे का तू? खरं सांगू बिजली, काय कालची रात्र तुझ्या आठवणीत मी लागून का? भैया खरं परत झालेलं दिसतंय. हा? तुला सत्ता वाटत असेल पण पहाडच्या गुलाबी थंडीत हा. डोळ्याला डोळा लागला. हा. एक स्वप्न पडलं. कोणतं ते? स्वप्नात तू आलीस, आणि मिठीत विसावलीस आणि आणि स्वप्नातल्या मधुर धुंदीत कधी उजाडलं मला समजलंच नाही. स्वप्न खरं ठरलं आणि ती सफाईची भेटायला आली. खरं म्हणताय की काय? हा. तुला खोटं वाटते की काय? खोटं का वाटत? जवळ आलं का लाजून लांब पळायचं आणि लांब असलं की उच्चात येत बसायचं. हे खरं नव्हतं. तू भेटलास मी तुझ्या सांगण्यात नावून निघाले मी.
अरे त्या संभाजी घोरपड्यानं ना मला सुपारी दिली आहे. सुपारी? हो सुपारी. डाकू शेसिंगला आपल्या मोहात अडकून. बिजली तू सुपारी घेतलीस? अरे दादा त्याला संशय येऊ नाही म्हणून. अरे म्हणून तर मला त्याच्या बोलण्याला होकार द्यावा लागला ना. तुला सांगू आता तो सरपंच आहे ना खुशीत गाजर मुळे खात बसला असेल. अरे म्हणून तर बिनबोबाट इथं पण आले मी. दादा दादा अरे तुझ्या साथीदारांना सावध राहण्याचा इशारा दे. अरे डाकू शेसिंगला पकडण्यासाठी. अरे सरपंचाने आणि तो पाटलाने अरे पोलिसांना सगळ्यांना सांगितलंय. आणि त्या सरपंचाची तर झोपच उडाली बघ. बिजली त्या संभाजीराव घोरपड्याला अद्दल घडवण्यासाठी आपल्याला आणखी एक कामगिरी पार पाडायची आहे. त्या दगडू चिंचूला लाडीगोडी लावून आणि त्या औषधाच्या बाबतीत अरे त्या दगडू चिंटूला कसं गुंडाळायचं ना ते माझं मी बघते. आनंदा जर तुझ्याने खात्रीची खबर आणली आहे 10,000 रुपये रोख घेऊन झगडूच्या कोल्हापूरला जाणार आहे. आणि हा झगडूचंदला लुटण्याचा संभाजीरावांचा बेत आहे. त्याचा समाचार घ्यायला निघतो मी पण येतो ना बरोबर. नाही आनंदा नाही. औषधाच्या मृत्यूचं कारण कळेपर्यंत तू माझ्या बरोबरच राहायचा. एकदा का तू निर्दोष सुटलास की आमच्यासारख्या दरोडेखोरांचा तुला वाराही लागू देणार नाही मी. याची खबरदारी घेईन मी. पण तुझ्यावर जबाबदारी एकच, या बिजलीचा सांभाळ करणं. चला चला. तो आनंद मग का काय ते अरे अरे असं काय करते तू. अरे काय करते असं काय करते. अरे चला तरी मी आधी बोलत होते. अरे थोडं थोडं घ्या बोलते ना. आवडलं का फोकाटची मिळाली मग ढोकली. आनंद चांगला माणूस आणि चोर अरे मसना आहेस तू. कुठे काय कर आम्ही तुझ्यासारखा रस्त्यात बोलण्यासारखं नाही. जिंकिया भट्टा अरे
महिला कोणाच्या पाची भीती आहे म्हणून पडता कुठे मी तुम्हाला आता दाखवू दाखवू काय उडून घेते तुला बायको बरोबर घेते घरात दाखवू का मारता रे मारता ये बघ बघ सोडतो मी पडलो कसा हे आईला तिथे भूकंप झाला माझ्या डोळ्यापुढे गोळगोळ फुटायला डोळ्यापुढे हसत काय झालं मी म्हणणाऱ्या मर्दांची सेंडी दगडूच्या हातात आहे बाराच्या राग आला चमन गोटा तुझ्या झाला त्याचा हाता करून टाकली माझ्या नावा तुझंच करून घे तो संध्या घडवा माझ्या थोबाडीच मारली नाहीतर जर सरपंचांना ऐकलं तर तुझ्या थोबाडीत पण राहणार नाही नदीचा थोडी मिळालेला आवाज मला वाटला म्हातारे खपले म्हणून लढतात एवढा चला आता माझ्या म्हातारीचे दिवस तोड केला मला पैसे कोण देणार आता मी काय केले अरे मी भटाचं काम करतो तुझ्या म्हातारीचे दिवस मी माझी दक्षिणा न घेता करतो तू दक्षिणा घेणार नाही दक्षिणा घेणार अरे घरी लागणार तुमचं काय करू रे झंड्या तुझ्या दुकानावरती काय झाले मी नाही देत बाबा झंड्या तू दुकानातला माल देते उदारी अजिबात नाही सांगून ठेवते पहिला पिसा देत नाही आणि पुन्हा उदारी मागा नाही काय शरम बिरम काय वाटते काय नाही तुला उधारी देणार अजिबात नाही 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 देणार नाही अजिबात नाही ठीक आहे माझ्या म्हातारीला सांगतो भूत भूत मारा आणि दगडूच्या टकल्यावर नको 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 बाबा नको पहिला उतारी नाही नको म्हणतो नको ये दगडूबाई तू शाळा हटा काय करू नको बली म्हातारीचं कार्य करायला मी लागेल तो पिसा द्यायला तयार आहे चुटका विचार म्हणजे आता त्याचा तो आला लाज मध्ये झगड्या तुमच्या माझी म्हातारी सोन्यासारखी होती आता काय करू रे म्हातारी मारताना तुझ्या पोरग्याचं तोंड बघितलं का नाही बघितली कशाला सांगतोस आता गप भाषाला तू काय घेशील रे
पहिल्या धाऱ्याची पावसर पहिल्या धाऱ्याची पावसर पोटात गेली. चिंट्या अरे गाडीच्या चल तुझ्या मी आधी पितो मग तिकडची बघतो. पकडायला चल चला चल चल मामा चल याला घेऊन चल. आता नाही जाणार बाबा हे शांत झाली चालू झाली आता कुणाचं नाव. शांत झाली चालू झाली आता कुणाचं नाव. आला बाबूराव आता आला बाबूराव आला बाबूराव. शांत झाली चालू झाली आता कुणाचं नाव. शांत झाली चालू झाली आता कुणाचं नाव. आला बाबूराव आता आला बाबूराव. 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 शांत झाली चालू झाली आता कुणाचं नाव. शांत झाली चालू झाली आता कुणाचं नाव. आला बाबूराव आता आला बाबूराव. आला बाबूराव आता आला बाबूराव. आला बाबूराव आता तुझ्याबरोबर मला बी करण्याची नगऱ्या. चला ए चला चला धर आता चल 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 जाऊ चल 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 चला चल त्याची म्हातारी मेले आणि दारू पिते. चल साला कोणवीच्या जमान्यामध्ये लोक सोनं चांदी काठीला बांधून करायचे. आता तर चोर डाकूचा जमाना आहे. तो साला डाकू शेरशी तवा उठते आणि माझा गाडी पिशा घेऊन जाईल आणि त्याचा काय भरोसाच नाही. माझा जीव कसा खालीवर होत आहे. कोण बघते नाही तोपर्यंत झटकन उडी मारून पळून गेलं बरं. दागडी चढ मारवाड्या. खबरदार पुढं पाऊल टाकतील तर कोण कोण आहे तुझा बाप. दगड्या आता तुझ्या बापाचा जाब विचारायला आलोय मी. अरे मला बघ मी कसला केला पाप. हे झाला. ए चला तू माझा बाप बोलते आणि माझ्या काय मान पकडते.
बरोबर नाही. तुझा बाप दाखवू शेरते काय मी दाखवू शेरशी मेला मेला फार मेला. मी गरीब माणूस. तू मला का त्रास देते? व्याजाला व्याज लावून गरिबांच्या मानव मोरगणारा तू त्यांच्या पोरातील तोंडाचा घास घेऊन तू गरीब काय तू तर रानबोका आहेस रानबोका. माझ्या हातात काय बघ हे परचे मानव ठेवले तर कोंबडी परमान मान कापून जाईल तुझे. जाईल का नाही? जाईल जाईल. बरोबर असा कसे मिले मला का माहित? तुला माहित नाही एक घाव दोन तुकड्या करतो तुझे. नको नको. मी खरं सांगते. मला मारू नको. सरपंचांनी सांगितलं म्हणून त्या धर्म बेडानं हौसाला पळवून नेला आणि सरपंचाच्या वाड्यावर नेला. आणि दुसऱ्या दिवशी हौसाच्या बॉडी संभाजीरावांच्या शेताच्या विहिरीत सापडला. समजा कोणी समान असलेला हौसाला तू त्याच्या अब्रूचा लुटलेस काय? बस आता तुझ्या बापाचा घडा भरला म्हणून समज. दगड्या चल तुझ्याजवळ काय असेल नसेल ते दे मला. माझ्याकडे काय बी नसतं बघा. काय नाही काय दगड्या तुझ्याजवळ 10,000 रोख आहे. 10,000 रोख? साला ह्या डाकवाचा ज्योतिषार माझ्याकडे काय बी नाही बघा. काय बी नाही काय मग तुझा जीवन घेतो. नको 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 नको. दे 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 दे. मी पिसा देते. चालते साला परशी बाजूला घ्या. मी सगळा पिसा देते. आधी पिसा दे. येतो का ना? देते थांब ना देते. हे घे. पुरा 10,000 आहे. राम राम पावलं तुम्ही नाव सांगा. अरे शाला तू आता कसला नाव विचारते आणि कसला नाव विचारते? ते शाळा डाकू शेरची माझा सगळा पैसा घेऊन गेला. शाळा मी पण तुझ्यासारखा भिकारी झाला बघ. तू माझ्यासारखा भिकारी झाला मग नाच रे मोरा आंब्याचं बन रे मोरा नाच रे मोरा आंब्याचं बन रे मोरा. पुढे जाऊ ये. माझ्याकडे नाही काय. त्याला शेरशी घेऊन गेला सगळा. जाऊ दे. तुला काय नाही मिळणार. पुढच्या तुला वेळेला नको जाऊ.
जातोय पुढच्या दारात जातोय. शंभूचंद, अरे काय डोकं बिकं फिरले की काय तुझे? तू ह्या वेड्याबरोबर नाचतोयस? सरपंच दापूस शेरसिंग माझा सगळा पैसा घेऊन गेला बघा. मी बेकारी झाला. म्हणून या वेड्याबरोबर नाचतोस तू? वेडा कोण वेडा? तुझा बाप वेडा. तुम्ही वेडे. तुम्ही खुनी. तुम्ही शैतान. तुम्ही राक्षस. हरामखोर! जात जा हो माझ्या नजरेसमोरून. नाही तर तुझा जीव घेईन मी. संध्या मोबाईल का मारले तू? कोण? डाकू शेरसिंग? नाही, डोळे उघडे ठेवून बघ. गरज नाही वाटत मला अशी. डाकू शेरसिंग नव्हा, आपण इनामदाराचा वारसदार. तुला कदम काढ. जगन्नाथ इनामदार आहे मी. जगन्नाथ? मस्त मस्त सांगते. उभं आयुष्य माझं छक्के पंजे खेळण्यात गेलं. माझ्यासारख्या बरोबर तू दगाबाजी करते आहेस. आनंदाची सूज जमवून माझ्या गळ्याभोवती पास अडकवते आहेस. शांताले, तुला त्या शेरसिंगकडे कशाला पाठवली होती? माझ्या हे कारस्थानाची माहिती त्याला पुरवायला. शीड दमलीची नाचीतून आणि माझ्याशी बेमानी, माझ्याशी दगाबाजी करू बघते आहेस. अगं पण अरे हे तू नाही तर काय तुझ्या बापाने सांगितलं ते? सरपंच हे सगळं हिच्यात सॉंग आहे. हिच्याच लपड आहे. हिनं खबर बजावला म्हणून ते डाकू शेरसिंग येऊन माझ्या सारा पिसा घेऊन गेला. धर्मा बेवडाने हौसाला पळवून नेलं. ही खबर कुणी दिली? अहो मी काय बी सांगितलं नाही. तो आमच्या सगळ्या भांडारीत तुम्हीच हे केला. सारी कवडी मराठी बाई तू देशीच्या जोरावर राज करण्याचा हा अंते. आता डाकू शेरसिंगच काय? तुझा बाप आला तरी तिची सुटका नाही. आता हिची सुटका कसली?
रुपयाचं बक्षीस आणि मला गुपित बातमी आणली तर ती कसली डाकू शेरसिंग हा इनामदाराचा जगन्नाथ आहे. ह्या जगन्नाथाची हडं मातीत मिसळली. सरपंच तुम्ही काय विका कशा विकारा मी 500 रुपयाची साडी घेऊन दिला होता उपकार केलास का माझ्यावर? ते वसूल करायचं आहे मला. सरपंच मला एक चान्स देता का? आणलाय खेळ. मी एका फटक्यामध्ये पैसा माझा वसूल करते बघा, सोडेल नाही. सर्जेराव अन्नाचा कर ही न दाखवता बाईची जात न म्हणता उलटी करून टांगा हिला आणि मिरची पावडरची धुरी द्या. नाका तोंडात धूर गेल्याशिवाय हे जे मस्ती जिरायची नाही. बघा बघा सरपंच कशी माझ्या म्हशीवानी बघते ती माझ्याकडे. अरे घाबरते नाही मी. सरपंच बोले तर कवा मी नाचवेल मी तुला. नाही, या पुढे मी नाचणार नाही. आणि या गाव गुंडाच्या तर शब्दावर तर कधीच नाचणार नाही. अरे फटाकडे कुणाला सांगते आहेस तू नाचणार नाही म्हणून? जबाब आहे माझ्या हातात. माझी चांगली तरी सोडून काढलीस ना तरी पण मी नाचणार नाही. कोणीतरी शिटा वाजवतोय बाहेर. सरपंच माग डाक शरसिंग आला होता तेव्हा 800ची शिट्टी वाजली होती. ये 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 पाहुणा त्या पुढचा बेवडा. ए शाला येडा तू कोणाच्या बी घरात घुसते काय? चल 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 पट. मी आपला बसतो कोपऱ्यात खाली. मला जरा गाणं ऐकायचं आहे. अरे गरीब बिचारा आहे तो, बसू दे त्याला तिथं. मी आपला तिथंच बसतो. तुझीच कमी होती. होऊ द्या चालू. बिजले आता नाश्ता आहे काय उडवू दे फटका. लाज धरा पापसरा जनाची मनाची जनाची मनाची गाणं संपल्यानंतर कोळीचा आवाज काढायला सांगितलं पोटासाठी राहण्याची परवा कुणाची लाज धरा जनाची मनाची लाज धरा जनाची मनाची जनाची मनाची पोटासाठी
तरुणपणाची पोटासाठी नाचते वरुणाची पोटासाठी नाचते वरुणाची राजगरा खावला जनाची बनावती राजगरा खावला जनाची बनावती जनाची मनाची पोटासाठी नाचते वरुणाची पोटासाठी नाचते वरुणाची पोटासाठी नाचते वरुणाची कोण डाकू शेरसिंग डाकू शेरसिंग नव्हे आप्पाचा इनामदारांचा जगन्नाथ आहे मी या वाड्याचा मालक. तू जगन्नाथ इनामदार आहेस. हे डोळे उघडे ठेवून बघा माझ्याकडे तेव्हाच ओळख पटेल माझी. आप्पासाहेबांना फोन करून त्यांच्या वारसदार बनलेल्या संध्या पैशाच्या गुरमीत गोर गरिबांच्या आया बहिणीच्या आबरू लुटणार आहे तुम्ही. आता तुमच्या पापाला घडा भरला आहे. हा बघ कर्मा तुझ्या पापाचा खबरीचा बाप. जगन्नाथ मी ही आप्पासाहेबची इस्टेट तुझ्या स्वाधीन करायला तयार आहे. अरे माझी इस्टेट मला मिळणारच पण आता तुला जीवन सोडणार नाही. अरे अखेरच्या घटकेला तरी खरं बोल बोल. तुझ्या कर्जच कबूल करून घ्यायचं आहे मला. आप्पासाहेबाचा फोन खुनी केला औषधाच्या आवरून खुनी उठले. हे दोन्ही गोष्टी मीच केल्या आहेत. तू साक्षी ते शिक्षा भोगायला मी तयार आहे. अरे शिक्षा करणारा तो कायदा आहेच. तुझ्या बरोबर तुझे साथीदार असणारच. दर्जा अरे या संध्याच्या नादी लागून अरे पाटलाच्या घराण्याच्या आपण मातीत मिळवलंस तू. खरं बोल. पाटील अजून टाका आता बोल की. अरे सोसायटीमध्ये कागदपत्र नदीत तुला बुडवली. त्याबद्दल शिक्षा भोगतो बिचारा चर्मन. पहिल्यांदा तुम्हालाच टाकायला अरे बोल की. बोल बोल. गाणं ऐकायचं का? अरे तुला पळायला द्या. अरे पकडाच्या पाटलाला आणायचं. अरे धर त्याला. धर दे. डाकू शेरसिंग जगन्नाथ इनामदार आहेस काय तू. जसा तुझ्या बापाचा निकाल लावला तसा आता तुझाही निकाल लावतो.
वेडा नाही मी. पोलीस इन्स्पेक्टर राजेश मुकुंदर म्हणतात मला. कोण कुठे गेला? वेड्याला सोडून खावं लागतं. असं व्हेरीच कळलं. बरं झालं. आणि पकडा हे आता डाकू शेरसिंगला. कुणाला पकडायचे चांगलंच कळतं आम्हाला संभाजीराव. डाकू शेरसिंगच्या दुकानं तुमच्या पुढे उभे असलेले जगन्नाथ इनामदार म्हणजे माझे सहकारी पोलीस इन्स्पेक्टर आहेत ते. पोलीस इन्स्पेक्टर जगन्नाथ इनामदार आहेत ते. इनामदार पुराव्यानिशी गुन्हेगार आपल्या जाळ्यात अडकलेला आहे. हा आता खरी ओळख. सरपंच ऐकायचे तुम्हाला दाखवसायचे काय नाही. आप्पासाहेब इनामदाराचा फोन करताना तुमच्या कारस्थानात चांगलं असलेल्या सत्तापानं मला लहानपणीच पळवून नेलं. तुम्ही त्याला त्याच्या कामगिरीचा मोबदला न देता त्याची टेबलवाणी अवस्था केली. तुम्ही मला अनाथ आश्रमात सोडून तो स्वतः दरोडेखोर बनू लागला. अनाथ आश्रमाच्या वतीनं माझं शिक्षण पुरं झालं आणि मी पोलीस खात्यात भरती झालो आणि पहिली जबाबदारी पडली या गावच्या सोसायटीचे कागदपत्र चोरीला गेल्याची आणि त्या शोधून काढण्याची. ती कामगिरी बजावत असताना सत्याप्पा दरोडेखोराची व आमची गाठाभेट झाली. जीव वाचवण्यासाठी पळत जात असताना गोळी लागून जखमी झाला. शेवटची कर्मकांडी त्यानं मला ऐकवली. तेव्हाच कळून चुकलं इन्स्पेक्टर जगन्नाथ इनामदार म्हणजे आप्पासाहेबांचा एकुलता एक जगन्नाथ. पण आप्पासाहेबांचा खुनी हा संभाजीराव घोरपडे. पकडणं आम्हाला कठीण नव्हतं, पण पुराव्यासहित सगळ्या कारस्थानाची आणि माहिती गोळा करण्यासाठी आम्हाला वेगवेगळी सोंग द्यावी लागली. माझ्या सहकार्याने राजेश मुजुमदारनं वेड्याचं आणि भिकाऱ्याचं सोंग घेऊन कमालच करून दाखवले आहे. या दत्ता मांडवकरनं हवालदाराचं सोंग घेऊन मोठी कामगिरी पार पाडली आहे. दादा अरे दादा अरे दरोडेखोर म्हणून अरे हे दरोडेखोर आहेत रे. तुझी शंका बरोबर आहे दिसली, पण आम्ही फक्त दरोडा घातला. आम्ही फक्त दरोडा घातल्याचा भास निर्माण करत होतो, कुठे लुटमार केली नाही. फक्त त्या दरोडेच्यांचे पैसे तेवढे घेतले आम्ही आणि त्याने ते काळ्या बाजारात जमा केले होते. आज सगळ्यांना मोठं गोळा केलेली रक्कम आम्ही सरकार जमा करून ठेवली आहे. अरे घेऊन जावा या सगळ्यांना. टायर मध्ये घाला, टायर मध्ये पाटील
पुढे आनंद आणि तुम्ही दोघांनी सुखाचा संसार सुरू करा.